सार्वजनिक बस स्थानकांवर चोऱ्या होणं या काही नवीन घटना नाहीत. बस स्थानक किंवा बस स्टँड मग ते कुठलंही असो, बुरटे चोर चोऱ्या करणारच. प्रवाशांच्या खिशातील रक्कम गायब करणे, महिलांचे दागिने चोरणे अशा चोरीच्या घटना बस स्थानकांवर सर्रास घडतात. काही बस स्थानकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे नसतात आणि चोरटे नेमका त्याचाच फायदा घेतात. मात्र चोऱ्यांवर नियंत्रण ठेवून चोरांचा बंदोबस्त करण्याचं काम आपले पोलीस करत असतात. पोलिसांकडून त्यांचं कर्तव्य केलंही जातं, परंतु जळगावच्या चोपडा बस स्थानकात नेमका याच्या उलट प्रकार घडलाय. समाजात कायदा व सुव्यवस्थेचा रक्षक मानला जाणारा पोलीस अधिकारीच चोरांच्या टोळीचा म्होरका निघाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. जालना जिल्ह्यातील पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद मांटे व त्याच्या टोळीतील 3 चोरांना चोपडा बस स्थानकात चोरी करून पळून जाताना जळगाव पोलिसांनी पकडले. PSI प्रल्हाद मांटेचा बस स्थानकावरील चोरीच्या घटनांमध्ये चांगला हातखंडा असल्याने तो टोळीतील चोरांना प्रशिक्षण देऊन राज्यभर रॅकेट चालवत होता, असा पोलिसांना संशय आहे. त्यामुळे एकूणच महाराष्ट्राच्या पोलीस दलात या घटनेने चांगलीच खळबळ उडाली. सेवानिवृत्तीला अवघे 3 महिने बाकी असताना अटक झालेल्या PSI प्रल्हाद मांटे आणि त्याच्या टोळीची नक्की स्टोरी काय, जळगावमध्ये त्यांच्या टोळीचा पर्दाफाश कसा झाला, त्याचीच माहिती सांगणारा व्हिडिओ. नमस्कार, मी राम पडोळकर आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र भूमी. जळगाव जिल्ह्यातील चोपडा बस स्थानकात मागील काही दिवसांपासून चोरीच्या घटनांमध्ये कमालीची वाढ झाल्याचं दिसून येते. त्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं. या चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात होती. पोलिसांसमोरही या चोऱ्या रोखण्याचं मोठं आव्हान उभं राहिलं होतं. चोरीच्या या घटनांमागे असणाऱ्या टोळीचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी तयारी चालू केली. चोपडा पोलीस आणि जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने बस स्थानक परिसरात पाळत ठेवायला सुरुवात केली. अशातच 16 एप्रिलच्या दिवशी दुपारी 3 ते 3:30च्या दरम्यान चोपडा बस स्थानकात एक चोरीची घटना घडली. शेतकरी वसंत कोळी यांचे 35,000 रुपये व सोनसाखळी चोरी गेली होती. ही चोरी करून पळून जाणाऱ्या 4 चोरांना पोलिसांनी तात्काळ अटक केली. चोपडा धरणगाव रस्त्यावर पाठलाग करून त्यांना बेड्या ठोकल्या. त्यापूर्वी पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती की एक बाहेरची टोळी चोरी करण्यासाठी चोपडा बस स्थानकात येण्याची शक्यता आहे. त्यानुसार पोलिसांनी आजूबाजूच्या परिसरात ट्रॅप लावला होता. मागील अनेक दिवसांपासून पोलिसांना चकवा देणारी टोळी अखेर जेरबंद झाली. त्यांच्याकडून MH43N 2928 या क्रमांकाची एक कार आणि चोरीची काही रक्कम जप्त करण्यात आली. पोलीस चौकशीमध्ये अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. या टोळीमध्ये 57 वर्षीय प्रल्हाद पिराजी मांटे या व्यक्तीचा सहभाग होता. हा व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नसून जालना येथील सदर बाजार पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असणारा पोलीस उपनिरीक्षक आहे. ही गोष्ट समोर आल्यानंतर चौकशी करणाऱ्या पोलिसांना देखील धक्काच बसला. त्याच्यासोबत बुलढाणा जिल्ह्यातील श्रीकांत बघे, बीड जिल्ह्यातील रऊफ शेख आणि अकोला जिल्ह्यातील अंबादास साळुकर या 3 चोरांना देखील ताब्यात घेण्यात आले. या सर्वांनी चोरीची कबुली दिली असून यातील अंबादास साळुकर हा सराईत गुन्हेगार असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झाले. त्याच्यावर महाराष्ट्रातील जालना, भुसावळ, अकोला, जळगाव अशा वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये चोरीचे तब्बल 27 गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर येते. तो यापूर्वीच चोरीच्या एका गुन्ह्यात जालना जिल्ह्यातील सदर बाजार पोलिसांच्या कोठडीत होता. त्यावेळी PSI प्रल्हाद मांटे हा लॉकअप ड्युटीला कार्यरत होता आणि तेव्हापासूनच खऱ्या अर्थाने या दोघांमध्ये चांगली ओळख निर्माण झाली होती. चोरीच्या प्रकरणांमध्ये ते मागील 1 वर्षापासून सोबत असल्याचं सांगण्यात येते. दोघांनी मिळून अनेक बसस्थानकांवरील प्रवाशांचं निरीक्षण करून वेगवेगळ्या योजना आखल्या आणि त्यानुसार चोऱ्या केल्या. त्यात श्रीकांत बघे हा साळुकरला मदत करायचा, तर बीडचा रऊफ शेख हा त्यांच्या गाडीचा ड्रायव्हर होता. पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद मांटेला अटक केल्यानंतर त्याच्या कारची तपासणी करण्यात आली. तर त्या कारमधून स्वयंपाक बनवण्याचं साहित्य, अंथरूण, पांघरूण इत्यादी वस्तू ताब्यात घेण्यात आल्या. आपण पकडले जाऊ नये म्हणून तो कधीही हॉटेल किंवा लॉजवर थांबत नव्हता, अशी माहिती आता पोलीस तपासातून समोर आली. चोरांना प्रशिक्षण देऊन तो राज्यभर रॅकेट चालवत होता, असा देखील पोलिसांना संशय आहे. त्या दृष्टिकोनातून तपास चालू असल्याचं उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब घोलप यांनी सांगितले. PSI मांटेचा अशा गुन्ह्यांमध्ये सहभाग असल्याचं समोर आल्यानंतर जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी त्याला सेवेतून तात्काळ निलंबित केले. शिवाय मांटेची चौकशी करण्यासाठी एक चौकशी समिती देखील नियुक्त करण्यात आली. त्यामुळे त्याचं खरं रूप आता जगासमोर आलंय. पोलीस सेवेतून निवृत्त व्हायला फक्त 3 महिने बाकी असताना त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली. मांटे हा जालना बस स्थानकातही नोकरीला होता. त्या ठिकाणी अनेक महिलांचे दागिने पाकिटमारी झाल्याची घटना समोर आल्या होत्या. त्यातही त्याचाच सहभाग असल्याचं आता बोललं जातंय. जळगाव जिल्ह्यातील चोपडा बस स्थानकातील चोरीच्या घटनेतील पीडित शेतकरी वसंत कोळी यांच्या फिर्यादीवरून आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.
चारही आरोपींना चोपडा न्यायालयातील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या समोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. सिल्लोड, सिरपूर, चोपडा, एरंडोल या ठिकाणी झालेल्या चोऱ्यांमध्ये निलंबित पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद मांडे याच्या टोळीचा सक्रिय सहभाग असून महाराष्ट्रातील आणखीन कोणकोणत्या चोऱ्यांमध्ये त्यांचा सहभाग होता या गोष्टी आता समोर येतील. पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र वलटे या प्रकरणाचा तपास करतायत. दरम्यान जनतेचे रक्षण करणारेच आता सामान्य नागरिकांचे खिसे कापणाऱ्या आरोपींमध्ये सहभागी होऊ लागले तर न्याय मागायचा तरी नेमका कुणाकडे असा प्रश्न आता जनसामान्यांमध्ये उपस्थित होतोय. आता यावर तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा. धन्यवाद.